सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला न्यायालयीन कोठडीमध्ये काय वाटतं, एकूण तुम्हाला काय भूमिका असणार आहे तुमच्या? नाही, आमची भूमिका तर सरळ आणि स्पष्ट आहे. सोमनाथवरती जर अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याबाबत CIDने ते SITच्या मार्फत इन्क्वायरी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. काही पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना बोलणं झालं का तुमचं सकाळपासून? माझं सकाळचे उमप सरांशी माझं बोलणं झालं, त्यांच्याशी मी बोललेलो आहे. काय वाटतं काय वाटतं प्रथमदर्शनी एकूणच या सगळ्या प्रकरणावर? आता काय त्यांचं PM वगैरे झालेलं आहे, त्यांचा रिपोर्ट वगैरे येण्याचं बाकी आहे, त्याच्यानंतर बोललेलं बरं आहे आलं. पण जे काय झालंय ते काय आमच्या वडार समाजाच्या मुलावरती एक अन्याय झाला, अत्याचार झाला. तो भीमचळवळीतला कार्यकर्ता होता आणि एक आमच्या समाजात तर समाजाची एक हानी झालेली आहे. चांगला शिक्षण घेणारा, मेहनत करून शिक्षण घेणारा LLBच्या 3ऱ्या वर्षात असलेला तो मुलगा, आणि ते झालेलं आहे ते दुःखदायक गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी म्हणून एक समाजाचा नेता म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. सरकारकडे काय मदतीच्या संदर्भात मागणी करण्यात आली? 100% मागणी करणार, सरकारतर्फे मागणी करणार. मी आता आंबेडकर साहेब आहेत मध्ये आम्ही मागणी करू आम्ही, आणि आम्ही जो काय त्यांच्या घरातल्या फॅमिलीला त्याचा काय मोबदला भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सरकारतर्फे करणार, आणि आमची संघटना आहे त्याच्यातर्फे पण आम्ही त्यांना मदत करणार. थँक्यू.